महासागर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ. नाशिक शहराच्या शाश्वत आणि पर्यावरणाभिमुख विकासासाठी नाशिक महानगरपालिकेने आपल्या पहिल्या सार्वजनिक ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स इश्यूची घोषणा केली आहे. पंचवटी येथील पंडितराव खैरे विभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर हिमगौरी अहेर आडके यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला. यावेळी महापौर हिमगौरी अहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते ग्रीन बॉन्डचा लोगो अनावरण करण्यात आला. आयुक्त खत्री यांनी व्हिडिओ सादरीकरणाद्वारे गुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन केले. या बॉन्डमधून उभारला जाणारा निधी मुकणे जलपुरवठा योजनेचा विस्तार, विल्होळी ते गांधीनगर जलवाहिनी प्रकल्प तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. या इश्यूचा मूळ आकार 100 कोटी रुपये असून ग्रीन शू पर्यायासह तो 200 कोटींपर्यंत जाऊ शकतो. किमान गुंतवणूक 10,000 रुपये ठेवण्यात आली असून वार्षिक 8.5% कूपन दर लागू राहणार आहे. इश्यू 25 फेब्रुवारी रोजी खुला होऊन 2 मार्च रोजी बंद होणार आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक ग्रीन बॉन्ड्स जारी करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका ठरणार असून शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी ग्रीन बॉन्डचं लॉन्च आणि ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे की जसा काळ बदलत जातो तसे आपण वेगवेगळे पर्याय गुंतवणुकीचे देखील आणि मार्केटमधनं काय होऊ शकतं, कारण आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, त्यामध्ये प्रत्येकाला भागीदारी कशी मिळू शकते. आणि हे करत असताना सिंहस्थ पर्व आपल्याकडे आहे. आपण जेव्हा सिंहस्थासाठी काही प्लॅनिंग करतो ते शाश्वत विकासाकडे जाईल कसं, या संदर्भात आज ग्रीन बॉन्डचं लॉन्च आपण करतोय. 25 तारखेला हा इश्यू जो आहे तो आपल्याला दिसेल ओपन होताना आणि हा 2 तारखेपर्यंत रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी देखील अवेलेबल आहे. या निमित्ताने मी आपल्या सगळ्या बिल्डर्स, इंडस्ट्रियलिस्ट, व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि सगळ्याच नागरिकांना सांगू इच्छिते की कुंभमेळ्याचा पर्व येतोय आणि प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे. तर ज्यांना जी क्षमता असेल त्या पद्धतीने आपण ह्या ग्रीन बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करावं, कारण हे अतिशय योग्यरित्या असं सेबीने इव्हॅल्युएट केलेलं आहे. आपले जे याच्यामधले रिटर्न्स आहेत ते FDsपेक्षा चांगले आहेत आणि निश्चितपणे हे ग्रीन बॉन्ड्स असल्याने आपल्याला पाण्यासाठी कोणतं तरी कॉन्ट्रीब्युशन देण्याची ही संधी आहे. आणि नाशिक हे पुढे जात आहे. WTPसाठी आपण जो काही मुकणे धरणाचा हा प्रकल्प आहे त्यासाठी याचा वापर होणार आहे आणि 2039 पर्यंत हा जो बॉन्ड आहे त्याच्याने येणारे जे काही रक्कम आहे ती वापरली जाणार आहे. नुसतं ह्या सिंहस्थापुरता नाही तर ही रक्कम पुढच्या येणाऱ्या सिंहस्थापर्यंत पण वापरली जाईल. अशा पद्धतीने याचं प्लॅनिंग झालं आहे आणि नक्कीच नाशिककर म्हणून आपण याचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या सिंहस्थात पण आपण भागीदार होऊ शकता. मॅडम, one of Maharashtra's most historic and spiritually significant cities. A city shaped by faith, growth and resilience. Since its establishment in 1982, the Nashik Municipal Corporation has served as the principal governing and administrative body managing civic infrastructure and urban development. Today, NMC stands committed to strengthening the city's long-term infrastructure for a growing population and rising urban demand. NMC maintains its books under the Accurate-based double-entry accounting system and the National Municipal Accounting Manual with restated audited financial statements for FY 2022-23, FY 2023-24 and FY 2024-25. For FY 2024-25, the ratio of total expenditure to total revenue is 94.98%. This reflects disciplined fiscal management, operational surplus generation, and financial transparency. In November 2025, NMC successfully issued rated listed unsecured bonds
aggregating rupees 200 crore for defined infrastructure projects in the view of upcoming Sihasta Kumbh Mela in 2027. Construction of pedestrian bridge of Ram Jhula. Construction of a vending plaza and general development near Kalaram Temple. Construction of proposed command and control center near Kapaleshwar Temple. Sewer network improvement works for administrative zones of Panchvati, Satpur and Nashik West. This demonstrates NMC's established access to capital markets and investor confidence in its governance and financial discipline. नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने जो नाशिक और त्र्यंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इशू किए हैं कि ये जो बॉन्ड्स है ये 4 टाइम्स सब्सक्राइब हुए, 4 गुना ज्यादा सब्सक्राइब किए गए हैं। Nashik's water supply system currently provides approximately 553.2 MLD, while projected demand is expected to rise to 686 MLD by 2040. To address this gap, NMC is undertaking the augmentation of Mukane water supply scheme, which includes development of raw water rising main at Mukane Dam, construction of a new 274 MLD water treatment plant at Vilholi, development of a gravity main to Gandhinagar, Sadhugram and Nilgiri Bagh, ensuring reliable supply during Sihasta Kumbh 2027 and 2039. This comprehensive initiative is aimed at strengthening Nashik's long-term water security and system resilience. To finance this defined infrastructure initiative, NMC has developed a green bond framework approved by the Bond Issue Committee and reviewed by Care Analytics and Advisory Private Limited. NMC proposes to raise rupees 100 crore base issue size with a green shoe option of rupees 100 crore, aggregating up to rupees 200 crore with a coupon rate of 8.05% per annum, payable semi-annually and an effective yield of 8.20% per annum. The green bonds will be rated, listed, taxable, unsecured, redeemable, non-convertible green municipal bonds structured into 8 separately transferable and redeemable principal parts. Nashik Municipal Corporation Green Bonds. Issue opens on Wednesday, February 25th, 2026. Issue closes on Monday, March 2nd, 2026. The net proceeds of the issue will be allocated exclusively for augmentation of Mukane water supply scheme. Recently, the Union Cabinet, chaired by the Prime Minister for the launch of the Urban Challenge Fund with a total central assistance of rupees 1 lakh crore to drive such market-led urban transformation. Additionally, under the circular or notification of Amrut 2.0, bonds issued meeting the definition of green bonds by SEBI will be eligible for an incentive of rupees 10 crores for every rupees 100 crores of green bonds. Through prudent financial management, structured governance and a transparent green bond framework, Nashik Municipal Corporation is investing in resilient infrastructure for a sustainable future. Nashik Municipal Corporation, financing the future responsibly. For risk factors, other details and disclaimers, please refer to the offer document dated February 20th, 2026, available on the websites of SEBI, NSE, BSE, the issuer and the lead managers.